आज बनवूया मस्त अशी भेंडीची भाजी। आता भेंडीची भाजी बनवत असताना आहे ना, ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि पुसून घ्यायची आहे। भाजी बनवत असताना भेंडी ही कधी आधी व्यवस्थित अशी कोरडी करून घ्यायची आहे, त्यानंतरच ती कट करायची आहे। त्यामुळे ना भाजी ही चिकट होत नाही, छान असं सुटसुटीत होते। आता तेल गरम करायचे। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी छान तळतळली की त्यानंतर त्याच्यात जिरं टाकायचं आहे। आता जिरंसुद्धा छान असं तडतळू द्यायचं आहे। त्यानंतर आहे ना यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे। इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर कांदा टाकायचा आहे। आता कांदा छान असा परतून घ्यायचा आहे। खूप जास्त डार्क रंगावर तो आपल्याला परतून घ्यायचा नाही आहे, थोडासा मऊ झाला पाहिजे आणि अगदी त्याला हलकासा असा सोनेरी रंग आला पाहिजे, इतकाच तो आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता तो छान असा परतून घेतला की त्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घालायच्या आहेत आणि थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। लसूण तेलामध्ये डायरेक्ट टाकला तरी चालतो। आता हे छान परतून घेतलं। कांद्याचा थोडासा रंगसुद्धा इथे बदललेला आहे, तुम्ही बघू शकताय। तर आता जी भेंडी आपण कट करून घेतलेली होती ना, ती याच्यामध्ये टाकायची आहे। आता मी इथे गोल भेंडी कट करून घेतली, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लांबसुद्धा कट करून घेऊ शकता। तर भेंडी व्यवस्थित अशी आता याच्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि परतून घ्यायचं आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आता याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि भेंडीची भाजी ही परतून घ्यायची आहे। खूप जास्त वेळसुद्धा आपल्याला ती परतून घ्यायची नाही, थोडीशी मऊ झाली म्हणजे 10 मिनटं आपल्याला ती परतून घ्यायची आहे। त्यानंतर ती थोडी कमी होते आणि छान अशी मऊ होते। तर आता मऊ झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि अगदी थोडासाच गरम मसाला टाकायचा आहे। आणि त्यानंतर आहे ना सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1 चमचा यामध्ये मॅगी मसाला टाकायचा आहे। आता जर तुम्ही अशी कांदा घालून जर भेंडीची भाजी बनवत असाल ना, तर त्यामध्ये 1 चमचा मॅगी मसाला नक्की टाका, यामुळे टेस्ट खूप छान येते। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता सर्व मसाले टाकले ते व्यवस्थित असे आपल्याला परतून घ्यायचे आहे। मसाले टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही मीडियम करायची आणि भेंडीची भाजी छान अशी परतून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकताय अजिबात चिकट नाही आहे आणि छान अशी ती मोकळी सुटसुटीत आहे। आता याच्यानंतर काय करायचं आहे, 2 चमचे शेंगदाण्याचं बारीक कूट करून घ्यायचं आहे आणि ते याच्यामध्ये टाकायचं आहे। शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत, त्याची साल काढायची आणि त्याचं कूट करून घ्यायचं आहे। हे कूट टाकणं ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालतं, ही भाजी अशीच छान लागते। आता व्यवस्थित अशी भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि 10 मिनटं छान अशी ती परतून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकतायत मस्त अशी भाजी तयार झालेली आहे। दिसायलासुद्धा छान दिसते आणि चवीलासुद्धा छान लागते। तर अशा छान छान रेसिपीजसाठी, सिंपल रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर कशी वाटली आजची ही रेसिपी नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।